सर्व मान्यवर, आपल्या या भागामध्ये उमरलेले कमळाचं फूल गेली किमान 15 वर्ष त्यांच्या सहवासात असताना मला सर्व प्रकारच्या आनंदाचा जो सुगंध येतोय तो सुगंध नेमका किंवा सोर्स त्या सगळ्या कृतीचं पॉवर हाऊस कुठं आहे असं आम्ही शोधत असताना आजचा दिवस आपण समजून सांगतो याची सुरुवात कुठून झाली, याची गंगोत्री कुठं आहे. यासाठी आम्ही जो बाहेर माझ्या मंडळी बसलो सरांचे तसे तरुण कार्यकर्ते किंवा तरुण मित्र आम्ही या मंगळवार पेढीच्या अभ्यासाच्या सर्व नागरिकांना मित्रांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या सहवासामध्ये अशोक केसर सरांसाठी आमचा एक तरुण मित्र असा एक तयार झाला आणि त्याचा लाभ आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळाला. मंगळवार पेज बद्दल सरांनी जे लिहिलेलं आहे ते काल मला ते सर पुस्तक पडून चाळा म्हणून दिलं आणि मी सांगतो की हे फक्त मंगळवार पेढीच्या लोकांनी वाचावं असं नाही. कुठल्याही महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या कुठल्याही माणसाने हातात घेतलं जे आपल्या तुमच्या वयाच्या माझ्या वयाच्या आधीचे लोक आहेत त्या सगळ्यांना हे पुस्तक वाचत असताना आपलं बालपण, आपलं खेडेगाव, आपली गल्ली, आपल्या घराचा मोठा हे सगळं मित्राच्या घरातले काही गोष्टी सगळ्या आठवड्याशिवाय राहणार नाही. कारण जशा तशा गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवल्या होत्या त्या सरांच्या चरित्राच्या या मंगळवार पेठेचं एक वेगळं चरित्र सरांनी लिहिलेलं आहे त्या अर्थानं मला समजून आहे. जसं व्यक्तीला चरित्र असतं तसं गल्लीला गावाला चरित्र असतं आणि सरांचं हे एक लेखन जे आहे ते एका वेगळ्या प्रकारच्या चरित्राचं स्वरूप घेतलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये मंगळवार पेठेतल्या या पूर्वजातली म्हणजे पूर्वज म्हणजे आता आपल्याला पाहिजे जास्त पठार फुललेलं आहे की कोणी लावायला गेलेलं नाही. अनेक रंगाची फुलं तिथं फुललेली आहे आणि जग तिकडे येतं. तसं या मंगळवार पेठेमध्ये या औद्योगिक वसाहतीच्या कारणाने अनेक भागातलं अनेक गावातलं कर्नाटक सारख्या ठिकाणं यामध्ये वेगवेगळ्या केरळकडचे पण काही लोक इथं आले गेले. सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक आले, गरीब आले, श्रीमंत आले. पण हे सगळे मंगळवार पेठ म्हणजे एकच घर आहे असं जरूर राहत होते. असा एक चांगला त्यांच्यातला ऋणानुबंध, त्यांचा संबंध, त्यांचे भावबंध हे त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे. त्यांचे मित्र सुधाकर भाऊ हे त्यांच्या बालपणानंतर 50-60 वर्षानंतर परत एकमेकांना भेटले आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा जो फ्रेशनेस आहे, जी प्रसन्नता आहे ती पहिल्यांदा वाटते की ह्यांचं जे फ्रेशनेस आहे, जो प्रसन्नता, हा जो स्मार्टनेस, हा बालपणी जो त्यांनी कमावला आहे तो अजूनही सरकार टिकावा त्या पद्धतीने टिकलेला आहे. हे जे निमित्त आहे हे अशोक केसरकरनं लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन. त्या पुस्तकाचं नाव आहे बालपण देगा देवा, लहानपण देगा देवा. आता एवढ्या वयात झाल्यानंतर अशोकला बालपण का आठवावं हे तुम्हाला काही गोड समजत नाही. पण त्याने जे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे किंवा आता आम्ही करतोय किंवा त्याने जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर लक्षात येतं की खरंच आपण लहान आहोत. तर गल्लीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत की याचा काही उल्लेख आता श्रावणाने केलेला आहे की या गणपतीला 25 वर्ष झाली आणि त्याचा रौप्य महोत्सव साजरा करायचा होता आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण म्युझिकल लाइटिंग हा प्रोग्राम आपण इथे सादर करूया. पण त्यासाठी पुण्याला जायला पाहिजे होतं आणि बरोबर आमचे वरपे साहेब होतेच. तिथे गेलो, ते सगळं झालं. तर गणपती करायला थोडा वेळ होता. माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजीमध्ये फॅक्टर ऑफ पॅरिसचा एवढा मोठा गणपती या मंडळानं आणलेला आहे आणि याच्यानंतर तो टाकेंचा गणपती झालेला आहे. आश्चर्य वाटेल, आतापर्यंत म्हणजे 24 वर्ष हा गणपती इथं कधी बसलेला नाहीये. तो मागच्या बाजूला वडील यांचं घर इथं साईडला किंवा इकडं असा तो कोपऱ्यात तो गणपती बसलेला असायचा. त्या गणपतीचं रौप्य महोत्सव असल्यामुळे नंतर पुढे येणं भाग पडलं आणि इथं ते लाइटिंग वगैरे आम्ही इथं डेकोरेशन केलं. गर्दी होती. आता डोंगरकरांनी सांगितले त्यामुळं पैशाची कमतरता भासायची, आम्हाला पैशाची आवश्यकता असायची. ते जे कार्यकर्ते होते ते रुपयांच्या कारखान्यामध्ये जायचं आणि रात्रपाळी करायचं. आता आम्हाला
कधी पावडरवरती काम करून माहीत नाही आहे, मग ते कांडी मशीनवरती उभा करायचे आम्हाला. म्हणजे आम्हाला या मंडळानं काय केलं नाही आहे, पण कांडीवाणी सुद्धा करून टाकले. पोहायला जी मुलं जायची ना, त्यांना काही ना पोहायला येत नव्हतं. त्यांचे सदा कोल्यांचे वडील त्यामुळे पोहायला शिकवायचे तिथे. तिथं भोवतीनं सगळ्या विहीर होत्या. मौसुमांची विहीर होती, लेसकरांची विहीर होती, स्वामींची विहीर होती आणि सगळ्यात मोठी विहीर इथं दातेमळ्यामध्ये होती. आश्चर्य वाटेल की सकाळी जी आमची टोळी रमायची इथे गल्लीतल्या प्रत्येकाला, बजरंग आहे का, पांडू आहे का, असं नुसतं बाहेरनं म्हटलं की तू पांडू आहे त्या कपड्याची बाहेर आहे आणि चला. ज्यांनी कपडे घातलेले आहेत त्यांनी ही गल्ली सोडली, कपडे काढायला चालू. कपडे काढतच आम्ही त्या विहिरीपर्यंत जायचं. असाच एका क्षणी मी पळत 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 गेलो. कुठे गेलो? ते मौसुमीच्या विहिरीमध्ये गेलो. कपडे काढले, टाकले आणि सरळ उडी मारली. उडी मारली तर कोणीच मारलेले. मी असं बघितलं तर माझ्या समोर एक युवती, तिने आत्महत्या केलेली होती आणि ती अशी तरंगत होती. मी बघितलं आणि घाबरलो आणि कसं बाहेर आलो आणि मग बघितलं की इथं सुतारवाड्यातली कोणीतरी बाई तिनं आत्महत्या केलेली होती त्या विहिरीमध्ये. मी यावेळेला बोलायला पाहिजे असं काही नाही आहे. या निमित्तानं फक्त एवढंच मला आठवतं की माझ्या स्मृती इतक्या उचंबळून आलेल्या आहेत, त्यातली कोणती गोष्ट आपल्याला सांगावी आणि कोणती सांगू नये. आताच आपल्या काशातनं बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मला एवढंच वाटतं की माझा जन्म इथं झाला आहे. अगदी मागच्याच गल्लीमध्ये जातीवाचक शब्द नको म्हणून तो टाळतो आणि माझ्या जन्माच्या वेळेचं आमच्या मातोश्रींचं बाळंतपण करणाऱ्या काही त्यामध्ये डब्ल्यू रोजांची आई, आपण जन्माला आपलं बाळ मातेचं बाळंतपण कुणी केलं आपल्या वेळेला हे काय आपल्याला माहिती असत नाही. पण ज्या वेळेला मी या गल्लीमध्ये येतो, यांच्या मातोश्री होत्या, तिथे 1-2 मिनटं दगडावर पाय ठेवून सायकलवर थांबायचं आणि मग यांच्या आईचा स्वभाव तुम्हाला आठवत असेल तर त्यानेच मला आठवून द्यायला तुझं बाळंतपणी केलं असं बोलायचं. त्याचबरोबर आमचे सदा त्यांच्या मातोश्री तसंच गंगू अक्का या प्रामुख्याने त्यामध्ये होत्या. त्याची आवर्जून मला आठवण येते. फक्त मोजकच शब्द बोलायचे मुख्य वक्त्यांना बराच वेळ मिळावा ही माझी इच्छा आहे. त्यामध्ये अशोक आणि सदा ही या गल्लीतले एक नामवंत चांगली जोडी खरं म्हणजे. नाहीतर मंगळवार पेठेचा बराच वर्षापासून नावलौकिक आहे. माझा जन्म इथेच झालाय. जन्म केव्हा झाला? शिमग्याला पौर्णिमाला संध्याकाळी 7ला. आजी माणसाने नव्हती तुझ्या जन्माला आली. जन्मल्याबरोबर नाव ठेवली. काय करत राहिलो. या मंगळवार पेठेतील लोकांनी सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं आम्हाला. काय कोणी काय दगा दिलं नाही. चांगला कार्यक्रम झाला. आज ते करा काय झाली बघा तुम्ही. 40,000चा गणपती आज त्याचे 6 लाख किंमत आहे. म्हणून सगळ्यांनी लोकांनी आम्हाला चांगली ताकद दिली आणि सहकार्य केलं आम्हाला. मी काहीलाही बोलत नाही. मला एवढं पास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गंगाराचे आशीर्वाद घेण्यासाठी जे आम्हाला भाग्य मिळालं ते मी माझं भाग्य समजतो. या भक्तमंडळाच्या निमित्तानं आज ज्यांच्या जिल्ह्यावर सरस्वती आहे आणि ज्यांनी अक्केवाची मंदिरचा उल्लेख आज पूर्ण भारतात त्यांनी अक्केवाची मंदिर प्रसिद्ध केले ते आमचे मार्गदर्शक आणि त्यांनीच आज लहानपण देगा देवा या पुस्तकाचं प्रकाशन या सर्व एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्तानं
या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी आम्हाला घडवलं ते आदरणीय गंगाधर सर, या ठिकाणी उपस्थित असणारे मला आत्ताच कळालं म्हणजे या भक्त मंडळाची आणि याची स्थापना त्यांनी केली ते तुकाराम सरदेसाई. या ठिकाणी उपस्थित असणारे दोन्ही उभे बंधू, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि पूर्वीचे गाजलेले खेळाडू मान्य भैरवी साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे महेशरावजी ठोके, सगळीच नावं घेतली पाहिजेत. राजाभाऊ कर्मांच्यासारखी सगळीच आणि या पुस्तक त्यांनीच तयार केले. अरे वा, राजाभाऊ फोन लागायचं काय, राजाभाऊ कर्मांच्यासारखी श्रेष्ठ मंडळी आणि सगळ्या माझ्या माता बहिणी. खरं तर हा कार्यक्रमाला येण्याचं मला भाग्य मिळालं म्हणून मी म्हणतो, कारण केसरकर साहेबांच्या सारखा अतिशय मी बघितलंय बरीच माणसं त्या समाजकार्यात वाहून घेतलेले असतात. त्यातील केसरकर साहेब म्हटलं तर ते वाढवं ठरणार नाही. आणि त्याचं कारण साहेब असं आहे, मंगळवार पेठ जिथनं सुरुवात होते तो मारुती मंदिर, मोठे चौलेश्वरी मंदिर, इथं चांदीचा गणपती आणि याची शेवट होतो तो संतुबाई मंदिरवर. खरोखर एक धार्मिक आणि आध्यात्मिक ठेवा असणारं हे मंगळवार पेठ आहे. आणि मंगळवार पेठेत जे पिकते तेच पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उभं म्हणजे ते वाढवं ठरणार नाही. माझ्या आठवड्यातील सगळ्या लोकांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर मी प्रयत्न माझ्या भाग बुद्धीला अनुसरून बोलणं म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा गाडीनं झाडावर पाणी लागल्यासारखं होणार आहे. मी एवढंच सांगतो की आज या ठिकाणी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आज हे 6वं पुस्तक माझं, परंतु ते इतर ठिकाणी अनेक ठिकाणी झाले. अगदी दादांचं पुस्तक, कदमांचं पुस्तक, त्यानंतर डॉक्टर कुचेंच्या वडिलांचं पुस्तक, माझ्या स्वतःच्या लेखांचं पुस्तक, परदेश प्रवास घडला त्याच्या संबंधीचं युरोप प्रवासाचं वर्णन आणि आता हे 6वं पुस्तक प्रकाशित होईल आणि 7वं पुस्तक मी लिहायला घेतलेलं आहे. तर हे सगळं पुस्तक इतर ठिकाणी झाले, पण मी सांगतो बाहेर जाऊन आपण काय गुलाबजाम हे ते खाऊन जरी आला तरी घरचं पिठलं भाकरी तेवढी गोड लागते, तेवढा मला गोड वाटत असतो. या गल्लीनं मला घडवलं, त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला मला हे संधी मिळाली. ही सगळी गल्ली माझ्या आईने डोळ्यापुढे जशीच्या तशीच आहे. मग काशीनाथांनी सांगितलं, नाव्याच्या वेळेपासून नेसकरच्या वेळेपर्यंत आणि उत्तरेला आपल्या शंकरवडीच्या घरापासून मगदुमांच्या वेळेपर्यंत हे आमचं क्रीडांगण होतं. किती वेळा तिथं आम्ही कबड्डीसाठी जाऊन आटलं आणि त्याच्यावर गळतीचं पाणी मारलं हे बजरंगलाच माहिती. बजरंग जवळ आमचा संघनायकच होता. या या नमस्कार. तर या सगळ्या जडणघडणीमध्ये प्रत्येक गोष्टीला मगाशी अपुमोर्शीचा उल्लेख झाला. माझ्या समोर यांचं घर होतं. इतकी गरिबी कुठे नसेल. नारायण मामा एवढा गरीब होता, पण गरीब असला तरी स्वाभिमानी माणूस होता. स्वतःची भिंत पडल्यानंतर बांधायला पैसे नव्हते, अनेकाने बघितले असं स्वतः तो बांधत होता. चिखलानं दगडाने यायला बघितलंय. आज त्याच्या नातवाने 3 मजली उभारत इमारत बघितली. आम्हाला आठवण वाटतं. दगडू इथं बसलेला आहे, रोगी आमचा मित्र. दगडू रोगीची आई सुंदराबाई खमकीबाई नवरा वारल्यामुळे सुद्धा मुलांना दोन्ही त्यांनी सांभाळून त्यांचं 2 मजली घर मला अजूनही दिसत आहे. वरच्या बाजूला शेणी बनलेल्या दिसायच्या, खाली म्हशी असायच्या आणि या बाईने या दोघांचा साथ आज या दगडूची मुलं अण्णा वगैरे आता समोर आहे. ही अत्यंत कर्तव्यकार निघाली. यांचा भाऊ ईश्वरा आज आला की नाही माहीत नाही, पण त्याची सून डॉक्टर आहे. आज हे सगळं बघितल्यानंतर मला वाटतं की ते चांगलं आहे. तसं वाईट जरी घडलेलं असलं तरी अनेक गोष्टी ज्याच्या त्याच्या नावाने जे बोलणं होतं ते तसं तसं राहिलेलं आहे. हे मला आनंद वाटतो. ज्यांना आपण जगदाळ्याची गंगू, यांना आम्ही जगदाळ्याची गंगू कधी म्हणलो नाही, काळी गंगू म्हणलो. त्या नावानंच त्या प्रसिद्ध होत्या, पण त्याचं त्याला तरी वाईट वाटलं नाही. धनपाच्या आईला भांडकोर सोनी म्हणण्याचे आम्हालाही बरं वाटत नव्हतं.
तसंच हुसन्या आणि त्या बुड्याच्या आई इतकी भांडखोरच ती होती, परंतु केवळ यांच्यामध्ये धार्मिक भांडण कधी झालं नाही. तसंच आपल्या बाळू बिलवडेचे वडील सुद्धा कोपऱ्यावर राहून तंत्रांचे धोंडेराम बिलवडे, पण त्याचं कधी वाईट वाटलं नाही. साहेब या ठिकाणी मेळावा होता त्यावेळी या कडेपर्यंत तो भरलेला असायचे. विकास असू दे, अलंकार असू दे, ती गाणी आजही आमच्या तोंडावर आहे. एवढी मुलं असायची आणि केवळ एक पेटी के शिकरकरची आणि ढोलकी याच्यावर संपूर्ण संगीताचं हे उभारलं असायचं. आणि या सगळ्याचा इलेक्ट्रिकचा जर केंद्रबिंदू कोण असेल तर आमचा चंद्रमामा होता, म्हणजे हे रामचंद्र देवटे. हे चंद्रमामा आणि चंद्रमामी एक गुण आमच्या समोर होतं. असं प्रेम, एवढी स्वच्छता, घराचा नीट नेटकेपणा सदा वडील तुम्हालाही माहिती आहे कुठेही आम्ही बघितलेली. त्याच्या पलीकडे होते ते निर्णय मामात्र बघायला नको. एखाद्या गोष्टीमध्ये आवडती आणि नावडती राणी असावी तशा 2 बायका होत्या. सगळ्यांना माहिती आहे शंभूमामी आणि तारामामी. शंभूमामी उंच होती, तारामामी गोरटेली होती, कोंबड्या पाळलेल्या होत्या. या कोंबड्या आम्ही दारामध्ये घालण्याचं काम करत होतो आणि उन्हाळ्यामध्ये त्यांच्या दारामध्ये आम्ही झोपडी जात होतो. त्यांच्याकडून मी सायकलचं पंक्चर काढायला शिकलो. स्वतःच्या सायकलचं स्वतः पंक्चर काढणारा निगड्या मामा होता, एवढं नक्की. तर हे असे सगळे उद्योग या आमच्या गल्लीतल्या मुलांना कधी पोहायचं स्विमिंग वर्ग कधी काढलेले, बेडकासारखी पोहायची लगेच. तर मगाशी सांगितलं गुडघ्या पोळ्यामध्ये एक नंबरचा दाडशी म्हणून आणि म्हणून तो मेंढीमध्ये गेला. 7 किलोमीटर उडून काढायला मागं पडत होतो. आमच्या घरासमोर गराडा होता, तिथे काहीतरी महिन्यात 7 महिन्याचा साप मारायला सगळे तयार व्हायचे, मारायचे आणि मारल्यानंतर जाताना त्या तोंडात पैसा लागला. काय हे सगळं त्या गल्लीत आम्ही बघितलेलं आहे. सगळे हे प्रकार होते. हे मला कुठेतरी चांगल्या याच्याकडे घेऊन गेले. त्या वेळेला असे असतात की आमचे समूहाने सुद्धा लोकांच्या केलेल्या गाड्याचे रेंगण्या जाळून त्यांची पिढी काढायची. म्हणजे असे प्रकार होते. आपण नारायणची गल्ली म्हणतो, पण ह्या सुद्धा ठिकाणी किती गुन्हा राहत होते. तुम्हाला माहिती नाही, बाळाबाईंचे सासरे होते लक्ष्मण शिंदे, ते वयाच्या 90 वर्षापर्यंत स्वतः शौचाला राहते. तसेच आमची ताई होती, ब्रह्मांची ताई, ही सुद्धा अशी नाटक होती. तरुणपणी यांनी यांच्या जागृतीकाराच्या काळामध्ये नाटकात काम केले होते. आपण संगीत नाटकामध्ये काम केले. ही अशी मंडळी होती. आमच्या तोंडून चुकून जर वाईट शब्द त्याचं कारण बोरवणकर आणि डोंगरकरांची घरं इथं होती. एका मी सांगत होतो इथं होणाऱ्या मेळाव्याच्या संबंधी विकास असू दे, अलंकार असू दे, ते सगळे लहानपणीचे संस्कार आमच्याकडे दर्शले जात आहे. मगाशी मी सांगितलं त्यावेळेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हती, पण आमची अकुमोची मल्टी स्पेशालिटी होती. आमच्या आईची सगळी बाळपण तिने केलेली आहे. तर म्हणून प्रत्येक घरामध्ये मुक्तपणे डोकावण्याचा जो इथं अधिकार होता तो आजच्या अपार्टमेंट संस्कृतीमध्ये हरवून बसलेला आहे. 25-25 वर्ष एका ठिकाणी राहून सुद्धा एखाद्या घरामध्ये न विचारता जाणं हे असंस्कृतपणाचं मानलं जात आहे. हे मला मन आणि डोळे उघडून टेकून जिथं मी फिरलो त्या माझ्या माणसाची किती कुत्र ओढवत असेल तेव्हा या सगळ्या आठवणी मी त्याच्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकून कोणाच्या संबंधी वेळावरला शब्द गेला असेल तर मी माफी मागतो. पण मला दत्ता आज्ञेत 25व्या वर्षीचा मगाशी उल्लेख झाला. आम्ही त्यावर्षी हे म्युझिक लाईट पहिल्यांदा आणलं, पण आमच्या मुंबईमध्ये त्या कोपऱ्यावर जाऊन बघितलं भामट्यात पुण्याचे म्हणले हे काय म्युझिक लाईट काय म्हणाले, हे डम्पिंग लाईट आहे म्हणजे खाली बसून कोणतरी गीत वाजवतोय आणि तो निरंजन नावाचा मुलगा तेच करत होता. येतं त्या आमच्या ओघाडी गावाने जे कळालं, ओघाडी गावांची वरातीची गाडी ही आमच्या इचलकरंजीमध्ये प्रसिद्ध होती. नंतर बाळमांजरांची निघाली. पण हे सगळा अनुभव आहे. जसं किती जाती धर्म वगैरे सगळ्याला बाजूला ठेवणारे इथं लोक होते. मगाशी मी म्हटलं ना, पलीकडे रघुवर्णांच्या दुकानातला माल आणि इकडे खलिफा साहेब मामांच्या दुकानातला माल ज्या लोकांनी खाल्लाय त्यांच्यामध्ये सर्व धर्म समूह आपोआप रक्तात उतरत आहे. हे सगळं आपोआप आलेलं आहे आमच्याकडे. आम्ही त्यासाठी काही केलं नाही असं मी तुम्हाला सांगतो. कारण या ठिकाणी जसं डोंगरकर, बोरवणकर यांच्यासोबत आम्ही वावरलो, तसंच
केरळमधून आलेले सुद्धा आमच्या मोहम्मद कुर्ती आणि त्यांच्या क्षमावादी या मातीशी गुरु झालेले आणि त्यांचा मुलगा आज किती मोठा कर्तव्यगार झालेला आहे. तर हे सगळं मी जेव्हा जवळनं बघितलं त्यावेळी मला वाटलं की माझी जडणघडण माझं रक्त हे याच्यातून बनलेलं आहे. चुकून सुद्धा कोणी तिथे कधी कंटाळवाद आमच्याकडे आला आणि तो येणारही नाही. तिथे प्रत्येक मनुष्य आपला वाटतो आणि म्हणून मी आता जास्त बोलत नाही कारण रवींद्र साहेब पण आलेले ते माझ्या शिक्षकाचे चिरंजीव असल्यामुळं तसे गुरुबंधू म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा त्यांच्याकडे आम्ही भूगोल शिकलो. आम्ही काही गोल झालो नाही पण भूगोल मात्र शिकलो. ते मी तुम्हाला सांगतो किती आठवण राहत होती. या देवा मंदिरामध्ये शंकरभाऊ वडगावकरांची कीर्तन मी ऐकली, फाटक शास्त्रींची ऐकली, आम्हाला जे शिकवायला संदेश होते वडील त्यांची पण ऐकली. पण तो सुरुवातीचा जो यमन असायचा तो अजूनही माझ्या लक्षात आहे. तो माझा यजमान रामा हे गाणं मला अजूनही आठवतं. तसंच या मेळ्यामध्ये म्हणलेली एकमेकांची गंगी आणि शंकर्या यांची भांडणं ती कशी गाण्यात असायची. अरे शंकरा 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 शिकारी बकऱ्या तू कोण विचारणार आग गंगे 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 तू नकटी तुझं कसं होऊन हे कसं लक्षात राहिलं हे सांगणं कठीण आहे. काल बायकोला माझी काय कधी मला सांगता येत नाही पण 60 वर्षापर्यंत कसा वाटतो असेल हे सांगणं खरोखरच कठीण आहे. म्हणजे त्या सिनेमाच्या चळवळीने गाणं लहान मुलांच्याकडनं करून घेणं ही कला होती आणि ती त्या मेळ्यामध्ये असायची. हे सगळं लहानपणीचंच असतं. आणि इतर कीर्तन ऐकलं की वडिलांचा शर्ट घालून आम्ही आमच्या दारात कीर्तन करत होतो आणि आमचे पहिले प्रशंसक होते तारामामी आणि शांतामामी. बाळूमामा पोलीस हे तर काय बोलायचं काम नाही. ज्यांना वाटायचं प्रत्येक मूल भेटत तरी गेलं पाहिजे पोलीस. अशी माणसं प्रत्येक मनुष्य वेगळं. माझे वेगवेगळे आले तरी मला माहीत नाही. संपूर्ण एका बाजूची भिंत पडलेलं त्यांचं घर माझ्या आशीर्वादाचं वेळत आहे ज्याला त्यांनी टाळपत्री लावून त्यांचं आयुष्य केलं. माणूस गरीब असला तरी त्या माणसाचं वाचन किती होता कारण तो आर्थिक संपत्तीवरती नव्हता तर त्याच्या चारित्र्यावर होता. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचं चरण आम्ही होतो म्हणून आम्ही असं करतो. तेव्हा या सगळ्या गल्लीनं माझ्यावर केलेले उपकार आहे. आज योगायोगानं मगाशी कोणीतरी उल्लेख केला की माझा वाढदिवस आलेला आहे. हा योगायोग समजायचा काय तर मी साहेब तुम्हाला सांगतो की माणूस चांगलं वागत जावं देवाकडे तो नाही बघितला तर जास्त असं हे आहे. एक आपले राष्ट्रपती APJ कलाम यांच्यासारखा राष्ट्रपती माझ्याकडे पाहत नाही कारण जाताना एक बॅग घेऊन परत गेले आपल्या कपड्याची तसेच आलेले होते. या मनुष्य भारत मातेबद्दल राष्ट्रप्रेम किती होतं स्वतः मुस्लिम समाजाचे होते यांचं घर मी रामेश्वरमध्ये बघून आलेलं आहे. मला ही अनेक गरज होता शेतकऱ्याचं गरज होता मी इंग्लंडमध्ये बघून आलो. त्यामुळे मला हे सगळे एक राजा रविवर्माचं घर मी केरळला बघून आलेलं आहे. शंकराचार्यांच्या घरापर्यंत जाऊन आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे अगदी शिवराम जे कर्नाटकचे ज्ञानपीठ पारितोषिक होते त्यांना मी पत्र पाठवलं होतं इंग्लिशमध्ये की मी एका अप्रसिद्ध गावातून नाव घेतोय. तुमचं भेटतं जीव म्हणजे डोंगराळ हे पुस्तक वाचलं आणि मला माझ्या कोकणची आठवण झाली. त्याने इंग्लिश मध्ये केलं हू सेल्स युअर इचलकरंजी नॉन डिस्ट्रिक्ट टाउन. कोण म्हणतो तुझी इचलकरंजी अप्रसिद्ध आहे म्हणून. माय ग्रँडमदर यूज्ड टू वेअर साडीज ऑफ इचलकरंजी. माझी आजी इचलकरंजीच्या साड्या वापरत होती हे तो शिवराम कारंत म्हणतात. हे सगळं मला लांबून का होईना ऐकायला मिळालं. हा वारा अंगावर गेल्यानंतर पैशाचा संपत्तीचा सत्तेचा वारा माझ्या देशाला येणार नाही असं मला आणि म्हणूनच कदाचित म्हणून मी म्हणतो की या सगळ्या लोकांच्या मध्ये मी विरोध म्हणून मला भेटतात हे कारण आहे. कारण याच्या वेळेला बलिवंच्याकडे किल्ला करायला रंगवायला त्यांनी ते 2 स्टार असलेले जे सर्टिफिकेट होतं ते बघून आम्हाला वाटायचं की मी पण हे मिळवणार असतो पण ते काय आम्हाला कधी मिळालं नाही. संघामध्ये होतो कॅप्टन झालो होतो सगळंच आज ते त्याच्यामध्ये चित्र टाकलंय. माझा मी तुम्हाला ओळखत नाही. हा मग आपल्या आहे कोण असं विचारायला पाहिजे असो तर मी सांगतो मगाशी APJ कलामांच्याकडे सांगतो हा मनुष्य जन्मानं मुस्लिम होता पण भारतीय तो काय होतं ते सांगण्यासारखं आहे. या माणसाला मृत्यू आला तो शिलाँगमध्ये
की जो ख्रिश्चन एरिया होता आणि ज्या दिवशी 27 जुलै 2015 ते वाढले त्या दिवशी आषाढी एकादशी होती. म्हणून ज्यावेळेला तुम्ही इच्छा करताना ते तुम्हाला न मागतं मिळतं. हिंदीमध्ये एक अशी कहावत आहे कि जब आप दिल से कुछ चीज को चाहते हो तो पूरा करने के लिए सारी कायनात आपके पीछे खड़ी हो जाती है असं म्हणतात. आणि ते त्यांच्यावरती घडलं. कदाचित माझ्यावरती एवढा मोठा मी नाही आहे, पण आज 71 वर्ष आहे गणपतीचं. आज माझं 71 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज सोमवार आहे. माझ्या वडिलांचं नाव महादेव होतं आणि सोम म्हणजे चंद्र आहे. माझ्या आईचं नाव चंद्रा होतं. हा योग पूर्ण करून आला. गणपतीचा पर्व चालू असताना जैन समाजाचं पर्यटन करून सुरू आहे. एवढंच नव्हे तर आज मोहम्मद पैगंबराची जयंती आहे. हे कुठं मागून मिळालं असेल. म्हणून मी म्हणतो की हे सगळं जमून यायला काहीतरी चांगलं पूर्वपुण्य असेल म्हणा, काही म्हणा, जे काही चांगलं घडलं असेल आमच्या हातून तेच आज उगून आले असं म्हणतो. तेव्हा मी फार बोलत नाही, कारण जे बोलायला पाहिजे ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे. हे सगळे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. हे सदाशिवराव जाधव आहेत. त्यांच्या काही वाईट गोष्टी या काळाच्या ह्याच्यामध्ये आल्या. वाईट वाटतं ते सांगितलं नाही तर मी कर्तव्याला चुकतो असं मला वाटतं. काळाचा हे बघितला, गल्ल्या आपण झाल्या, जिथे ट्रक होत होते तिथे माणसं पण येऊ शकत नाहीत. हे सगळं जरी खरं असलं तर जे येऊ नये तशी नसणंही या गल्लीमध्ये यायला लागली. वाईट वाटायला लागलं. घराघरामध्ये काही गोष्ट शिरायला लागली, पण त्याच वेळा काही चांगलं पण घडत आहे. मला ते का चांगलं वाटलं, कारण आमचे केसराच्या आऊच्या घरामधला सत्यनारायण असला म्हणजे सगळ्या घरी आनंद असायचं. त्याच वेळेला या सामन्याच्या वड्यामध्ये ज्योतिबाची गाठी बसायची. त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना निमंत्रण आपल्याकडे असायचं, कोणत्या धर्माचे. आणि म्हणून हे सर्वधर्म समभाव आहे तो असा सगळा या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. हा मातीचा गुण आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांची नाळ इथं बोललेली आहे. म्हणजे हा नाळेकडे आपला जीव ठेवला जातो असं मला वाटतं. तेव्हा मी पुन्हा एकदा सगळ्यांची कृतज्ञता सगळ्यांविषयी व्यक्त करतो. यानंतर एक माझं पुस्तक मी लिहिणं चालू केलं आहे. ते आमच्या घराविषयी आमच्याविषयी तर काही उल्लेख केला नाही, पण ज्या छोट्याशा मी घरामध्ये मातीच्या घरामध्ये राहिलो असेल, माझे वडील माझ्याकडून मी ती पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांना आमच्या जागीरदारांचे स्वतःचे सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1943ला जागीरदार केल्यानंतर जी मोजकी मंडळी त्यांच्या रक्षणाविषयी कल्चर केली होती त्यामध्ये माझे वडील होते. त्याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणून त्यांच्यासारखेच या अनेक जणांच्या या ठिकाणी माहीत असेल. माझ्या वडिलांचं इंग्रजी नसेल पण मराठी राष्ट्रीय सुंदर होतं की अनेक जणांच्या लग्नाची यादी केली आणि त्यांचे अक्षर चांगले होते. मला याद्या कोणाच्या लिहिता नाही, परंतु काही थोडं करता आलं असेल तर ते केवळ आमच्या आईवडिलांची माझ्याकडे थोडंफार मला काही समजतं. नंतर यंदाच कन्नड म्हातारे बनाली पण सहन तेथे हे माझ्या आईतून मला कळालं. कारण माझ्या घरामध्ये माझे मामा प्रत्येक आठवड्याला आले की कानात कानाडी पडायचं. आणि त्यामुळं मी संपूर्णपणानं आरके नारायणांची पुस्तक वाचली. आरके लक्ष्मणांच्या मुलग्याला मी पुस्तक लिहिलं की तुमच्या काकांची सगळे पुस्तके वाचली. आरके लक्ष्मण म्हणजे भारत टाइम्स ऑफ इंडियाचे कार्टुनिस्ट ते इथं आले होते. त्यावेळी त्यांना इथं दाखवायचं भाग्य मला मिळालं. तर असे मागून न मिळणारे क्षण माझ्या आहेत. फार कशाला जे अरुणाचलचे राज्यपाल होते, आपले गृहसचिव होते केंद्राचे, आणि आपल्या यशवंतराव चव्हाणांची पहिल्या मुख्यमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते, आणि आपल्या कोल्हापूरचे 1957ला कलेक्टर होते. ते कलेक्टर असलेले राम प्रधान साहेब 25 वर्ष ज्यावेळेला कोल्हापूरला यायचे त्यावेळेला सुद्धा मला बोलून यायचे आणि त्यांच्यासोबत राहण्याचा मला हे मिळाला. पण थोडंफार काही चांगलं आनंद असेल तर अशा मोठ्या लोकांच्या सहवासाला मिळेल असं मी सांगतो. माझे तर काय नाही, म्हणजे एक माझे काय पायीपणा एवढंच म्हणते. नामदेवांच्या शब्दात असं म्हणता येईल, धन्या ओढीले भांडार धन्याचा हा मान मी तो हमाल बांधला आहे. एवढ्याच ह्याच्यातून मी आपल्याबरोबरही हे करतोय. आता पुढच्या कार्यक्रमासाठी मी संयोजकांच्याकडे माहिती देतोय. मला वाटतं आता पुस्तकाचं प्रकाशन आणि काही लोकांचा सत्कार करायचा आहे. आपले रवींद्र साहेब या ठिकाणी आले, माझे त्यांचाही 5 वेळ योग्य नाही आहे. तेव्हा मी सर्वांचं
सर्वांच्या कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. या सर्वांना बांधून ठेवणारा केंद्रबिंदू म्हणून मी या मंगळवारपेठ गणेश उत्सवाकडे बघतोय आणि तोच आहे. आज मी मगदूम मळ्यामध्ये राहायला गेलो तिथं सुद्धा काल मी तिथल्या याच्यात सहभागी झालो. काय हे पाण्याचा गुणधर्म आहे. हम उसी के होती ज्या रंग तिथे जाईल त्या प्रकारचा होतो. परंतु आपला मोठा स्वभाव चांगुलपणा जो या जमिनीवर दिलेला आहे तो माझ्या याच्यामध्ये आहे. तो मात्र मी शेवटपर्यंत ठेवून असं मी सांगतो आणि थांबतो.